नमस्कार मंडळी. आज वाचूया अपूर्वाईचा भाग 3. चला तर मग लगेच सुरुवात करूया. संध्याकाळचे 8:30 वाजले होते, पण सरत्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे संधीप्रकाश अजून रेंगाळत होता. विमानातल्या यजमानींबाई दाराशी राहून प्रत्येकाचा आपल्या कमावलेल्या हास्यासहित निरोप घेत होत्या. आम्हीही आमच्या परीने येतो म्हणताना स्वरात गदगदलेपणा आणण्याचा प्रयत्न केला आणि विमानतळाच्या दिशेने निघालेल्या इतर उतरांच्या मागून जायला सुरुवात केली. एका अधिकाऱ्याने एका बैठ्या घराच्या दिशेने आमची लाईन चालविली. या लाईनीत मी आणि माझी पत्नी असे 2च भारतीय उतारू होतो. इथे प्रथम जर एका कुठल्या गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले असेल तर लोकांच्या चालण्याच्या गतीने. एकूणच पाश्चात्य लोक गाडी गाठायला निघाल्यासारखे झपाझप चालतात. त्या गतीशी आपली पाय मिळवणी करता करता पंधरवडा निघून जातो आणि पुढे पुढे नकळत आपण देखील त्या घाईत रुळून जातो. हा थंडीचा गुण असावा. माझ्या एका डॉक्टर मित्राने थंडी, जलद चालणे आणि रुधिराभिसरण यांचे वैद्यकीय कोष्टक मला समजावून देण्याचा प्रयत्न केला होता. मी त्या क्षेत्रात फारसे लक्ष देत नाही. रक्ताला कोणी रुधिर म्हटले की त्यापुढे मला एकदम शिरच्छेद, धारातीर्थ, बलिदान वगैरे भारी प्रकृतीचे शब्द आठवतात. तो रौद्र रस हा मला परवडणारा नव्हे. भाऊच्या धक्क्यावर खांद्यावर टरंक नि हातरून कामरून घेऊन उतरलेला बानकोटचा रामा आणि बोरी बंदरावर गठुळं घेऊन स्वतःलाच शोधित निघाल्यासारखा दिसणारा सातारा सांगलीकडला पाहुणा आणि लंडनच्या विमानावर उतरलेला मी ह्यांत चाणाक्षाला विलक्षण साम्य आढळले असते. मात्र लंडनच्या पहिल्या दर्शनाने धक्का दिला. एकतर पावसाची भुरभुर चालू झाली होती, थंडीही होतीच. तसा सर्वत्र सुखसुकाट होता. साता समुद्रावरून आम्ही उड्डाण करून आल्याचे कुणाच्याही चेहऱ्यावर कौतुक नव्हते. महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आल्याची त्या देशात गंध वार्ताही नव्हती. कुठे हार घेतलेली मंडळी दिसतात की काय ते पाहावे म्हणून हळूच तावदानाबाहेर मान उंचावून पाहत होतो. पण रस्त्यात देखील हरताळ असल्यासारखा शुकशुकाट होता. कोणी कुणाशी बोलत नव्हते. आम्हाला त्या खोलीपर्यंत आणून सोडणारा अधिकारी देशी होता आणि त्यामुळे इंग्रजांपेक्षाही इंग्रज होऊन मख्ख चेहऱ्याने बोलत होता. हसण्यासारख्या थिल्लर विषयांत त्याला गती नसावी. त्याने आम्हाला पासपोर्ट, कस्टम्स वगैरेच्या दिशा दाखविल्या. 5-10 मिनिटात विमानातून आमच्या 88 पौंड वजनाच्या बॅगा कस्टम्स अधिकाऱ्यांपुढे आल्या आणि लग्नातल्या पंक्तीत आपापले पान धरतात त्याप्रमाणे आम्ही आमच्या बॅगा धरल्या. एनिथिंग टू डिक्लेअर सर? अत्यंत नम्रतेने या कस्टम्स अधिकाऱ्याने आम्हाला विचारले. मी त्याच्या नम्रतेने थोडा गांगरलो. गणवेशातल्या माणसाने इतक्या नम्रतेने काही विचारलेले ऐकायचा पहिलाच प्रसंग. क्षणात भानावर येऊन मी माझ्या जवळच्या सर्व वस्तूंची यादी दिली. ती देताना माझ्या चेहऱ्यावर कसले भाव प्रकटले होते कुणाला ठाऊक. त्या अधिकाऱ्याने माझ्याकडे अत्यंत सहानुभूतीने पाहून, "वत्सा, तुझे प्रत कल्याण असो" म्हणत आमच्या बॅगांवर खडूची फुली मारली आणि आम्ही तिथून निघालो. विमानतळ शिरस्त्याप्रमाणे शहरापासून बराच दूर आहे. आमचे सामान परस्पर एका बसमध्ये चढवण्यात आले. ज्या पोर्टरने आमचे सामान चढवले होते तो आमच्याकडे पाहिले न पाहिले करीत उभा राहिला होता. त्याला हमाली दिली आणि इंग्रज हमाल, "साहेब, पोटावर नका मारू साहेब, पाठीवर मारा" किंवा "पोटाकडे बघून समजून घ्या साहेब" ही वाक्य इंग्रजीत कशी म्हणतो हे ऐकण्याच्या अपेक्षेने थांबलो. पण तो तसे काही म्हणाला नाही. कदाचित मी त्याच्या एकट्याच्याच काय, बहुधा त्याच्या आळीतल्या सर्वांच्या पोटाचा हिशेब करून त्याच्या हातात पैसे ठेवले असावे. विमानतळ सोडून बस लंडन शहराच्या दिशेने धावू लागली. 9चा सुमार झाला असावा. रस्ते संपूर्ण निर्मनुष्य होते. बसमध्येही कोणी बोलत नव्हते. पाऊस भुरभुरत होताच. एकसारख्या एक दिसणाऱ्या घरांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. सर्वत्र भलतीच भयान शांतता होती. रहदारीचे दिवे लाल हिरवे होत होते. बस थांबत होती आणि पळत होती. दुकाने बंद होती. किंचाळून येणारे लाऊडस्पीकरचे सूर नव्हते. पानांची दुकाने नव्हती. कोपऱ्यावर गर्दी नव्हती. सगळा शुकशुकाट होता. राजघराण्यात कुणाचे काही बरे वाईट झाले नाही ना
अशी माझ्या भाबड्या मनाला उगीचच शंका येऊन गेली. पण कुणाला विचारणेही शक्य नव्हते. मी हळूच कुटुंबाला कुजबुजलेल्या स्वरात, एवढा शुकशुकाट का, असे विचारले आणि बाजूच्या 4-5 इंग्रजांनी चमकून कसला एवढा मोठा आवाज झाला अशा थाटात आमच्याकडे पाहिले. त्यामुळे विमानाच्या बसमध्ये स्तब्धता पाळण्यासंबंधी काही सूचना आहे की काय ते पाहू लागलो. मायदेशीचा एसटीच्या खडखडाटावर आवाज काढून चालणारा पॅसेंजरांचा संवाद आठवला. शहरातल्या विमान उतारू अड्ड्यावर आमची बस आली आणि तिथे नाहीतर इथे तरी स्वागत समितीचे सभासद कुठे दिसतायत की काय ते मी शोधू लागलो. तसे काही घडले नाही. माझे मित्र रामभाऊ तडकोड उतरून घ्यायला आले होते. त्यांच्याबरोबर माझ्या एका स्नेहाचा मुलगा त्याच्यासाठी पाठवलेली कसलीशी भेट घ्यायला आला होता. मराठी साहित्याबद्दलची इंग्रजांची अनास्था पाहून मला मनस्वी दुःख झाले. मुंबईत इंग्रजी साहित्यिक आला की आम्ही किती अगत्याने त्याचे स्वागत करून त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट कशी शिरोधार्य मानतो. त्याउलट इंग्रजी साहित्यिक एकानेही त्या विमान अड्ड्याच्या दिशेने वाट वाकडी केली नाही. इंग्लंडच्या मुक्कामात मी कुठल्याही इंग्रजी साहित्यिकाच्या आमंत्रणाला होकार द्यायचा नाही असे ठरवले. ही कुणकुण बहुधा त्या गोटात लागली असावी, कारण कुठल्याही साहित्यिक संस्थेने मला आमंत्रण देण्याचे धारिष्ट दाखवलं नाही. रामभाऊंच्याच घरी पहिल्या दिवशी उतरल्यामुळे अजून लंडनला पोहोचल्यासारखे वाटत नव्हते. लंडनमध्येही महाराष्ट्र मंडळ आहे. त्यांच्यात आपापसांत तत्वासाठी झालेले मतभेद किंवा सामान्यांच्या भाषेत ज्याला भांडणे म्हणतात ती आहेत. आणि सालाबादप्रमाणे मराठी नाटक बसविण्याचे कार्य चालू आहे ही माहिती पहिल्या सलामीतच मिळाली. नाटक हा मराठी लोकांचा अति आवडीचा विषय, विशेषतः मध्यमवर्गीयांचा. आपल्या इतके नाटक आणि नट याविषयी तळमळीने बोलणारे भारतातल्या इतर प्रांतातले फारसे लोक मला भेटले नाहीत. पण या बाबतीत इंग्रजांचे आणि मराठी मंडळींचे जमते. आमचे म्हातारे आणि काही म्हाताऱ्या भावंडांच्या, गणपतराव जोशांच्या कथा जशा गहिवरून सांगतात तशा जुन्या नटांच्या गोष्टी अगदी रंगवून सांगणारे इंग्रज अण्णासाहेब, तात्यासाहेब देखील मला काही दिवसांनी भेटले. या विषयात साहेबाचे आणि आपले 36 गुण जमतात. फक्त त्यांच्या मंडळात नाटक बसवताना आपल्यासारखी भांडणे होतात की नाही हे नीटसे कळले नाही. तालिमींना वेळेवर न येणे, एकूण नाटकात काम करून मराठी रंगभूमीवर एक उपकारांचे गाठोडे टाकून जाणे, तिच्यासारखे आम्हाला पुढे पुढे करता येत नाही म्हणून, नाहीतर हिरोईनचं काम मलाही मिळालं असतं, एवं गुणविशिष्ट वाक्य कुजबुजणे, दिग्दर्शकाला काडीची अक्कल नाही हा सिद्धांत उराशी बाळगणे, आयत्या वेळी मारून नेतो की नाही बघा ही प्रतिज्ञा करणे, असले प्रकार हे खास आपले आहेत की साहेबांच्या मंडळात देखील हे होते हे पडताळून पाहण्याची खूप इच्छा होती. परंतु शेवटपर्यंत तो योग आला नाही. सकाळी उठून फिरायला जाण्याचा निश्चय ही एक माझ्या आयुष्यात वारंवार ठरवून मोडलेली घटना आहे. लंडनची माझी पहिली पहाट फुटली आणि ह्या निश्चयाने पुन्हा एकदा उचल खाल्ली. अचानक पहाटे मला जाग आली. खिडकीबाहेर पाहिले. पाऊस नव्हता. सूर्य उगवला की नाही हे लंडनमध्ये केव्हाच कळत नाही, पण बाहेर उजेड होता. मी माझा पहाटे फिरायला जाण्याचा निश्चय जाहीर केला. बायको कुत्सितपणे हसली. त्या हसण्याला दाद न देता मी तो सूट पुन्हा एकदा चढवला. गळ्याला मफलर गुंडाळला, कारण उन्हाळ्याचे दिवस असले तरी थंडी होतीच. पुण्याला डिसेंबरात असते तशी थंडी होती. हल्ली पुण्याला पूर्वीची थंडी पडत नाही म्हणतात. मी 35-36 सालातल्या हवेविषयी बोलत आहे. हा खुलासा मुद्दाम करतो. उगीचच वाचकांच्या पत्रांची मारामारी नको. किल्बर्न विभागात तडकोड राहतात. मी फिरायला निघताना हातात लंडनचे रस्ते दाखवणारे नकाशाचे छोटे पुस्तक घेतले होते. पहिल्याच दिवशी रस्ता चुकवू नका हे वाक्य धर्मपत्नीखेरीज कुणाचे असणार? चुकायला काय झालं? शिवाय देवानं मला तोंड दिले आणि इंग्रजी भाषा मला येते, मी कणखरपणाने बोललो. माझ्या त्या कणखरपणामुळे तडकोडांपैकी रामभाऊंचे मत माझ्या बाजूचे आणि सौ तडकोडांचे जरासे माझ्या विरुद्ध झालेले मत मला दिसले. लोकांच्या पुढे बायकोने सूचना देणे हे रामभाऊंना आणि मला दोघांनाही नापसंत आहे. हे पुढे एकदा आमची कुटुंबे
सेल्फ्रिजिस दुकानात खरेदीला गेल्याची संधी साधून आम्ही बोलून घेतले. मी उत्तर ध्रुवाचा शोध करायला निघालेल्या प्रवाशांच्या आत्मविश्वासाने ख्राइस्टचर्च ॲव्हेन्यूमधून किलबर्नच्या रस्त्याला लागलो. सकाळी 9चा सुमार होता. रस्त्यात संपूर्ण शुकशुकाट होता. दुतर्फा टुमदार इंग्रजी बंगल्यांसमोर रंगीबेरंगी फुलांनी फुललेल्या बागा, मधूनच दुकानांच्या रांगा, पण दुकाने बंद. सुमारे 20 मिनिटं चालल्यावर सायकलवर वर्तमानपत्रांचा गठ्ठा घेऊन जाणारी एक मुलगी मला दिसली. तिने दिव्याच्या खांबाला आपली सायकल टेकवली आणि गठ्ठ्याच्या वजनाने ती सायकल खाली आदळून वर्तमानपत्रे इतस्ततः पडली. मी चटकन पुढे जाऊन तिची सायकल उचलली आणि तिने वर्तमानपत्रे गोळा करून पुन्हा गठ्ठा बांधला आणि सायकलवर चढवला. त्या गौर युवतीने माझे आभार मानले. एका भारतीयाच्या या परोपकाराच्या भावनेचे दृश्य पाहायला तिथे सकाळी 9 वाजता देखील कुणीही नव्हते याचे मला मनस्वी दुःख झाले. माझ्या मनात त्या मुलीला बरेच काही विचारायचे होते, पण ती युवती सायकलवरून शेजारच्या गल्लीत अदृश्य झाली. टांग टाकून म्हणणार होतो, पण टांग हा शब्द त्या तरुणीच्या संदर्भात योग्य नाही. त्या रम्य पहाटे गठ्ठ्यापलीकडून दिसणाऱ्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत काही क्षण मी उभा होतो. वाऱ्याने तिचे सोनेरी केस भुरभुरत होते. जाऊ दे, इतकेच पुरे. इतक्या थंडीत अंगात जाड कोट वगैरे न घालता उघड्या पायांनी सायकलवरून वर्तमानपत्रे टाकण्याचे काम तिला करावे लागते हां, असे मी मनातल्या मनात पुटपुटलो. पुढे मला कळले की ही कामे विद्यार्थिनी सुट्टीच्या दिवसांत 4 पैसे मिळविण्यासाठी आनंदाने करतात. मी त्या निर्जन रस्त्यावरून आणखी पुढे गेलो. बाजूच्या घरात माणसे राहत असल्याचा कुठेही पुरावा नव्हता. मधूनच एखादी मोटार जायची, त्यात माणसे असत. माणसे अजिबात नसलेली मोटार रस्त्यातून जाताना मला तरी आढळली नाही. काही वेळाने दुरून हॅम्लेटच्या बापाच्या भूतासारखे काहीतरी सरकत माझ्याकडे येत आहे असा मला भास झाला. मी त्रस्त संबंधा, शांत रहा वगैरे वाक्य आठवेपर्यंत ती आकृती समोर येऊन ठेपली. 6 फूट उंच आणि डोक्यावरच्या शिरस्त्राणामुळे आणि लांब डगल्यामुळे अधिकच उंच वाटणारी ती आकृती लंडनच्या सुप्रसिद्ध पोलिसाची होती. लंडनचा पोलीस हा साऱ्या जगाच्या कौतुकाचा विषय आहे. बॉबी हा आबालवृद्धांचा मित्र आहे. तो कधी रागवत नाही, चिडत नाही, चिरीमिरी मागत नाही, सदैव मदतीला तयार. फक्त त्याला हसता येत नसावे. त्या रम्य पहाटे मी त्या पोलिसाला पाहिल्यावर मला स्थितप्रज्ञ दर्शन झाल्याचा आनंद झाला. अहिंसा सत्य असते यांचा तो पुतळा. त्याच्या हातात शस्त्र नाही. समोर गुन्हेगारांची टोळी चाल करून आली तरी तो हात उगारत नाही. चोराला चोरी करताना देखील त्याच्या भावना न दुखावतील अशा बेताने तो पकडतो. चोर पकडल्याचा त्याला आनंद नाही, निसटल्याचे दुःख नाही. रस्त्यात भलतीकडे गाडी उभी असली तर निमूटपणे आपली वही काढून तो नंबर टिपून घेतो. राग, लोभ, क्रोधांच्या पलीकडे गेलेल्या ह्या महात्म्याचे दर्शन मला लंडनच्या पहिल्या प्रभात फेरीच्या वेळी व्हावे याचा मला मनस्वी आनंद झाला. आपल्याकडे पोलीस आडवा आला तर काही ठिकाणी परत घरात येऊन माणसे जरा बसून मग पुन्हा बाहेर पडतात असे मी ऐकले आहे. लंडनमधला बॉबी हा अलौकिक पुरुष आहे. आपल्याकडे अपघात, चोरी, मारामारी अशा प्रसंगाला पोलीस कधीही स्वतःच्या उपस्थितीने अधिक शोभा आणीत नाहीत. आणि माणसाचा मुर्दा पडला की 2 तासांनी बाजूच्या जिवंत गर्दीला दंडुके हाणीत पोलीस पार्टी येते. लंडनमध्ये तर मी ऐकले की चोरीच्या ठिकाणी चोराच्या आधी पोलीस उभा असतो. चोराला चांगली चोरी करू देतो आणि मग पकडतो. चोर कोर्टात वेळेवर हजर राहतो. जी शिक्षा असेल ती मुकाट्याने भोगतो. तुरुंगात टेलिव्हिजन, रेडिओ वगैरे असल्यामुळे त्याचा बरा वेळ जातो. फक्त रविवारी पादरी येऊन प्रवचन देतात, तेवढा वेळ त्रासात जातो म्हणतात. लंडनला दुधाच्या बाटल्या कोणीही चोरीत नाही. नाक्यावर वर्तमानपत्रे असतात, पण विकणारा पबमध्ये लागर पीत असतो. गिराईके पेटीत पैसे टाकतात, नेमके सुट्टे पैसे उचलतात आणि जातात. इंग्रजांचा प्रामाणिकपणा अवर्णनीय आहे. अधूनमधून पोलिसांना काम मिळावे म्हणून खून, बँकेचे दरोडे वगैरे दुष्काळी कामे काढण्यात येतात.
हल्ली बरेचसे पोलीस फुटबॉल पूल्सची कोडी सोडवतात. माझ्या मुक्कामात 14 पोलिसांच्या टोळ्यांना 20 की 30,000 पौंडांची लॉटरी फुटली होती. अशा या भाग्यवंतांच्या वंशातल्या सुपुत्राची आणि ज्ञानदेवाच्या मराठीची ये नगरीतल्या दुसऱ्या सुपुत्राची त्या शुभ पहाटे किलबर्न रोडवर गाठ पडली. रस्त्यात अजूनही माणसे नव्हती. एका अर्थी हे बरे होते. मी आणि बॉबी 4 घटका बोलू शकलो असतो. मी समोरून येणाऱ्या त्या 6 फूट उंचीच्या महामानवाला सहास्य वदनाने म्हटले, "गुड मॉर्निंग." "गुमॉंग" असे काहीतरी कुरबुरत तो सरळ तरंगत पुढे निघून गेला. माझे मनाशी रचलेले सर्व संभाषण कोसळले. याम चिंतयामी सततम मयी सा विरक्ता हे ऐकून प्रेयसीप्रमाणे पोलिसालाही लागू पडावे ह्याचे नवल करीत मी आल्या वाटेने परतलो. कदाचित त्याची ड्युटी संपली असेल, कारण ड्युटीवरचा इंग्रज आणि खाजगीतला इंग्रज यांत फार फरक आहे. आता रस्ता हळूहळू हलायला लागला होता. येताना ज्या बागेत फक्त फुले होती तिथे मुलेही दिसू लागली. गुटगुटीत सुंदर मुले. आणि अत्यंत दरिद्री पोशाख अंगावर चढवून हातात खुरपी घेऊन त्यांचे बाप बागेत राबत होते. इतर युरोपियन देशांत आणि इंग्लंडमध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. रविवार म्हटला की युरोपियन लोक आपल्या मुलाबाळांसह उत्तम पोशाख चढवून चर्चमध्ये जातात. इंग्रज मात्र अगदी गचाळ पोशाख घालून स्वतःच्या बागेत काही खणत नाहीतर उकरीत बसतो. बागेत खणणे आणि उकरणे हे कार्य समस्त इंग्लंडभर रविवारी सकाळी चालू असते. बाग खणणे हा इंग्रज पुरुषांचा लाडका शौक आहे आणि कुत्र्याचे कौतुक करणे हा बायकांचा. इंग्लंडमध्ये जन्माला यायचे असेल तर फूल म्हणून यावे किंवा कुत्रे म्हणून यावे. इतक्या चांगल्या संस्कारांत वाढलेली इंग्रज कुत्री देखील दिव्याच्या खांबांचा उपयोग तसाच करतात, हेही जाता जाता नमूद करावेसे वाटते. दुर्दैवाने माझे आणि कुत्र्यांचे बरे नाही. धनाजीच्या शत्रूंच्या घोड्यांना म्हणे पाण्यात धनाजी दिसायचा. कुत्र्यांच्या डोळ्यांत मला सदैव सैतान दिसतो. एकतर बऱ्याचशा कुत्र्यांना धोब्यांकडून पावाबिवाची लाच मिळत असावी. स्वच्छ कपडे घालून गेले की चिखलाने लडबडलेल्या पायांचे शिक्के अंगावर उठविल्याशिवाय कुत्र्यांना हाडूक गोड लागत नाही. पाहुण्यापुढे चहा आणून ठेवला की त्या कपबशांवर झेप घेणे हा दुसरा धर्म. आणि अत्यंत महत्त्वाच्या संवादात बोलणाराचे लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी प्रसंगी देहधर्माचा उपयोग करणे हा तर कुलधर्म. पण इंग्लंडात ह्या प्राणीविशेषाशी मला राजनैतिक संबंध जोडावे लागले. मी कुत्र्यांशी संबंध जोडायचे म्हणजे कसायाने गोरक्षण संस्थेचा अध्यक्ष होण्यातला प्रकार होता. पण मनातला सगळा राग गिळून मी कुत्र्यांशी लांघूल चालन करीत होतो. घर मालकिनीच्या कुत्र्यापुढे गोंडा घोळीत होतो. माझी विजार फाडली, नवी घेतलेली फेल्ट हॅट बिस्किट समजून तिचा तुकडा मोडला तरी हसण्यावारी घालवीत होतो. न घालवून सांगतो कुणाला. कुत्र्यांविरुद्ध तोंड वर करून बोलण्याची माझी काय प्राज्ञा होती. माझे सामान फिंचली रोडवर येऊन पडले असते आणि वर मालकीन मला गुड मॉर्निंग म्हणाली असती. एखाद्याला घालवून देताना सुद्धा या गुडचा उपयोग होतो. गुड मॉर्निंग हे आता निघा या अर्थानेही वापरले जाते हे मी इंग्लंडात शिकलो. माझ्या हिशेबाने मी बराच वेळ हिंडून परत घरी आलो. तडकोडांच्या दारात उभा राहिलो. दारावरच्या घंटी शेजारी एक बैलाचे तोंड असलेली घड्याळाच्या तपकडीसारखी तपकडी होती आणि घड्याळाच्या काट्यासारखा परंतु त्या बैलाच्या शेपटीच्या आकाराचा काटा 1, 2, 3, 4 अशा आकड्यांवर वाटेल तिथे फिरू शकत होता. त्याचा अर्थ काही मला उमगला नाही. मी तो काटा खूप फिरवून पाहिला, पण बेलचा आवाज झाला नाही. म्हणून बेलचे बटन दाबले आणि बेल वाजली. "इतक्यात परत आलात?" बायको उद्गारली. "इतक्यात म्हणजे चांगला तासभर भटकत होतो. इंग्लंडमध्ये कितीही फिरले तरी घाम येत नाही." "पण अजून 9:15 देखील झाले नाहीत." "म्हणजे फक्त 15 मिनिटं फिरलो मी." हे वाक्य मी आतल्या आत चिरवले, कारण माझ्या हिशोबाने मी चिक्कार हिंडून आलो होतो. पहिल्या दिवशी एकदम जास्त वेळ फिरणं बरं नाही. शिवाय थंडी आहे. निमोनिया झाला म्हणजे? बायको निरुत्तर झाली.
सवयीप्रमाणे तिने अंघोळ उरकून घेण्याविषयी हुकूम सोडला. वाचनात दंग व्हावे, मित्रांशी गप्पा रंगात याव्या, अशा वेळी बायकोला नवऱ्याला अंघोळीला पाठवण्यात काय आनंद होतो देव जाणे. कित्येक वेळा तर एकदा अंघोळ उरकून आल्यानंतर देखील केवळ नवरा वर्तमानपत्र वाचण्यात रंगला आहे हे पाहून बायकोने त्याला अंघोळीला काढल्याचे मी ऐकले आहे. लंडन शहरातली माझी पहिली अंघोळ मी केव्हाही विसरणार नाही. वास्तविक इंग्रजाला स्नानाचे फारसे कौतुक नाही. खुद्द लंडन शहरात हजारो घरे अशी आहेत की ज्यांत स्नानगृहे नाहीत. सार्वजनिक स्नानगृहे असतात. तिथे सणासुदीला माणसे जाऊन अंग विसरून येतात. एरवी मुख प्रक्षालनावर भागते. त्या थंड देशात आंघोळीची दैनिक आवश्यकताही भासत नाही. पुढे पुढे मीही हा कार्यक्रम साप्ताहिक कोष्टकात बसवला होता. पोरवयात 2 पायांवर चालायला लागण्यापूर्वी साधारण इंग्रजांच्या बालदेहाची जी काही धूपूस होत असेल तीच खरी. एरवी आंघोळ ही चैनीची बाब. फ्रान्समध्ये तर कुणी आंघोळ केली तर वर्तमानपत्रात छापून येते म्हणतात. मी स्वतः काही वाचले नाही, कारण मला फ्रेंच वाचता येत नाही. पण इंग्लंडात मात्र स्नान हे प्रकरण एकूण कष्टाचे हेच खरे. एकतर टब बाथ हा प्रकार मुळात अवघड. त्यातून त्या टबमध्ये गरम पाणी भरायला दरवेळी 1 शिलिंग टिचावा लागतो. आपल्याला गंगे, भागीरथी म्हणत डोक्यावर बादल्या रिकाम्या करायची सवय झालेली असते. वाहत्या पाण्यात हात धुवून घेण्याची इंग्रजांना सवय नाही. वॉश बेसिनमध्ये देखील ते बेसिन भरून घेऊन त्यातच पुन्हा पुन्हा हात बुचकळण्याची पद्धत आहे. चूळ भरणे हे वर्ज्य आणि टबमध्ये आंघोळीला बसल्यावर खळखळून चूळ भरणे अशक्य. एकदा त्या टबात शिरले की पाणी घाण होते. तसल्याच पाण्यात अंग बुचकळीत राहणे हे अशक्य आहे. त्यातून पाण्याचा थंडपणा आणि गरमपणा पाहत तोट्या फिरवीत राहण्याचे एक तंत्र सांभाळावे लागते. फवाऱ्याखाली उभे राहून स्वच्छ अंघोळ करून नंतर टबमध्ये पाण्यात आरामात पडून राहणे निराळे आणि एकदम त्या टबात शिरणे निराळे. त्यातून आजूबाजूला पाणी न उडवता बुचकळावे लागते. परदेशात 6-7 महिन्यांच्या मुक्कामात मला शेवटपर्यंत जर कुठले तंत्र जमले नसेल तर आंघोळीचे. इंग्रजांची वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक स्वच्छता यांचे गणित आपल्याशी ताडून पाहिले तर ते व्यस्त प्रमाणात आढळेल. आपली खाजगी स्वच्छता पुष्कळ बरी, पण सामाजिक स्वच्छता काय पुसावी? आपल्या कुठल्याही गावातला कुठलाही चौक, सार्वजनिक बागा याची भरपूर साक्ष देतील. इंग्लंडमधल्या सार्वजनिक स्वच्छतेने आपण थक्क होतो. रस्त्यात केळ्याची साले नाहीत, पानाच्या पिचकाऱ्या नाहीत, बागेत भेळ खाऊन टाकलेले कागद नाहीत, इमारतीच्या मधल्या चौकात खरकट्या पत्रावळी नाहीत. रस्ते, बागा, क्रीडांगणे अगदी कशी लख्ख. टबमधल्या पाण्याशी सुमारे अर्धा पाऊण तास दंगामस्ती करून मी बाहेर पडलो आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला इंग्लिश स्पीकिंग युनियन नावाच्या संस्थेत लंचचे आमंत्रण होते म्हणून लंडन शहराचा नकाशा असलेले पुस्तक घेऊन बसल्या बसल्या आम्ही रस्ता शोधायला सुरुवात केली. इंग्रज लोक आपल्या रस्त्यांना नावे ठेवण्यात विलक्षण कद्रूपणा करतात. आपल्या देशात त्या मानाने पुढाऱ्यापासून ते पेंढाऱ्यापर्यंत नावे ठेवायला पुष्कळ मंडळी आहेत. पण खुद्द लंडन शहरात क्राइस्ट चर्च ॲव्हेन्यूज निदान डझनभर असतील. आपल्याला हवा असलेला रस्ता एनमध्ये आहे की NWत आहे, एसमध्ये आहे की SEत आहे, या साऱ्या तपशिलाची शेवटपर्यंत खात्री करून घ्यावी लागते. ती झाली की चुकतो म्हटले तरी रस्ता चुकणे शक्य नाही. एरवी मात्र एक जेम्स हे नाव धरले की त्याचा जेम्स स्ट्रीट, जेम्स रोड, जेम्स पार्क, जेम्स स्क्वेअर, जेम्स ॲव्हेन्यू, जेम्स सर्कल, जेम्स क्रेसेंट, जेम्स हिल, जेम्स गार्डन, जेम्स बँक, जेम्स लेन, जेम्स आर्क, जेम्स कॉर्नर असे अनेक पर्याय होतील आणि एक पर्याय दुसऱ्या पर्यायापासून 10-10 मैल दूर असू शकेल. मॅजेस्टिक सिनेमासमोर म्हटले की मुंबईत पत्ता कळतो, पण ओडियन सिनेमापुढे म्हटले की लंडनला 25-1 ओडियन असतील. त्यातला कुठला हे कळणे अशक्य. फिन्सली निराळा, फिन्सली रोड निराळा आणि फिन्सली फ्रॉंगल निराळा. शेवटी पुस्तकात आमचा पत्ता सापडला. ती पुस्तके मात्र अतिउपयुक्त.
रस्ता तर सापडतोच, पण जवळचे भुयारी स्टेशन, बस रूट कोणता हे देखील कळते. पॅरिसमध्ये तर त्यांच्या भुयारी गाड्यांच्या स्टेशनाजवळ कुठले कुठले रस्ते आहेत हे देखील स्टेशनावर नकाशात दिलेले असते. तिथे अडचण फक्त नावाच्या उच्चारांची. इनव्हॅलिडस असा इंग्रजी उच्चार होऊ शकणाऱ्या शब्दाचा फ्रेंच उच्चार अव्वालिद असतो आणि इटॉईलचा उच्चार इतवाल होतो हे कळायला बरेच फ्रेंच धक्के खावे लागतात. अर्थात स्वतःला इंग्रजी येत असल्यामुळे लंडनमध्ये रस्ता चुकायची भीती नाही असा दांडगा आत्मविश्वास होता. त्यातून तो जगमित्र बॉबी. लंडनच्या भुयारी रेल्वेचा पहिला प्रवास मी जन्मात विसरणार नाही. भुयारी रेल्वेला इंग्लिश लोक ट्यूब म्हणतात आणि युरोपात तिला मेट्रो म्हणतात. या ट्यूबने सारे लंडन पोखरले आहे. इतका सुखाचा आणि बिनचूक प्रवास पृथ्वी तलावर अन्यत्र नसेल. जागोजागी पाट्या लावून तुमच्या मनातल्या सगळ्या शंकांचे निरसन केलेले. एका छोट्याशा कार्डावर रंगीबेरंगी ओळींचा सुबक नकाशा. प्रत्येक स्टेशनाचे नाव जवळजवळ दुसरे स्टेशन लागेपर्यंत बोर्डावर लिहिलेले. त्यामुळे शेनोली आली का हो हा प्रश्न विचारावा लागत नाही. आपल्याकडे स्टेशनाची नावे गुप्त ठेवण्याकडे का प्रवृत्ती आहे देव जाणे. आणि फलाटाच्या 2 टोकांना नावाच्या पाट्या लिहिण्याची ज्या महाभागाला कल्पना सुचली असेल त्याला तर लक्ष प्रणाम. एकतर त्या पाट्या फलाटाशी काटकोन करून असतात, त्यामुळे खिडकीबाहेर 1.5 हात तोंड केल्याखेरीज वाचता येत नाही आणि उरलेल्या एवढ्याशा अक्षरांत कंदिलाच्या काचांवर लिहिलेल्या, त्यामुळे 10 लोकांना ओरडून विचारून खात्री करावी लागते. लंडनमध्ये या ट्यूबच्या स्टेशनावर डोळे असलेल्या आणि इंग्रजी वाचता येणाऱ्या माणसाला अमुक एका ठिकाणी कसे जायचे हे विचारण्याची गरजच नाही. रस्त्यात देखील रस्त्याच्या नावा नंबरांचे बोर्ड स्वच्छ अक्षरात लावलेले. मुंबईसारख्या शहरात देखील रस्त्याच्या नावाच्या पाट्या दुर्मिळ. इतक्या वर्षांत मी बापू खोटे स्ट्रीट आणि सोनापूर लेन एवढ्या 2च पाट्या वाचलेल्या आठवतात. एरवी धोबी तलाव सुरू कुठे होतो आणि संपतो कुठे हे पोस्टमनला कसे कळते हे मला कोडे आहे. घर नंबर तर अजून वाचण्याचा योग यायचा आहे. पोस्टमन बहुधा अंतर्ज्ञानी असावे. एरवी 215 नंबर आणि गिरगाव रोड या पत्त्यावरचे पत्र 215 नंबर आणि गिरगाव रोड या दोन्ही पाट्या अजिबात अस्तित्वात नसताना त्या पत्त्यावर राहणाऱ्या गृहस्थाला मिळते कसे याचा मला तरी शोध लागायचा आहे. पुण्याला वाड्यावरच्या दर्शनी गणपतीच्या उंदराखाली कुठेतरी कोळिष्टके, धूर, काजळी यांच्यात घर नंबर लपलेला असतो. पेठा तर एकमेकींच्या कधी गळ्यात गळा घालून तर कधी पायात पाय टाकून उभ्या आहेत. घराचा एक खण बुधवारात आणि दुसरा शनिवारात असू शकतो. एवढेच नव्हे तर माझ्या एका मित्राची वरची माडी शुक्रवारात आणि माझं घर सदाशिव पेठेत आहे असे ऐकतो. खरे खोटे देव जाणे. किलबर्न स्टेशनातल्या तिकिटाच्या खिडकीतल्या बुवाला मला पिकॅडलीचे तिकीट हवे आहे हे कळायला 2 मिनिटे लागली. सगळ्याच साहेबांना आपल्यासारखे शुद्ध इंग्रजी येत नाही. टू पिकॅडली प्लीज. मेक हॅव फाउंड 2 tickets ऑफ द ट्यूब रेल्वे फॉर पिकॅडली स्टेशन. मी देखील चिडलो. त्याने हताशपणाने मान हलवली. शेवटी मी एका कागदावर 2 पिकॅडली असे स्वच्छ लिहून दिले. ओ यू मीन फिकॅडली असे म्हणून त्याने फिकॅडलीची तिकिटे दिली. इंग्रजीचा पहिला दणका इथे बसला आणि आपले शुद्ध तुपातले इंग्रजी इथे उपयोगाचे नाही हे मनातल्या मनात मी ओळखले. साहेबांची इंग्रजी एकूणच निराळे. आपल्या देशात इतकी वर्ष राहून त्याने खरे इंग्रजी आपल्यापासून काही खासाहेब चीजा चोरून ठेवतात तसे चोरून ठेवलेले दिसते. कधीकधी भलत्याच गोष्टींचे मनात आकर्षण असते. फार वर्ष माझ्या मनात रेल्वेच्या इंजिनाची शिट्टी वाजवण्याची महत्त्वाकांक्षा जीव धरून होती. ती अचानक मी बेळगावला कॉलेजात शिक्षक असताना पुरी झाली. विलायतेच्या प्रवासाला निघताना मला फिरत्या जिन्याचे असेच कुतूहल होते. अनेक लेखकांनी लिहिलेली विलायतेची प्रवास वर्णने वाचताना ह्या फिरत्या जिन्याचा उल्लेख यायचा आणि आपले पाय कधी काळी त्या जिन्याला लागतील का असा विचार उगीचच डोक्यात एक खोलांटी उडी मारून जायचा. भुयारी रेल्वेची सगळी स्टेशने भुयारात नाहीत.
काही काही स्टेशने तर चांगली गावाच्या डोक्यावर आहेत. किल्बर्न यातलेच स्टेशन. तिथे मी आपला साध्या देशी जिनाने चढलो आणि वेस्ट हॅम्पस्टेड, फिन्चले रोड, स्विस कॉटेज, सेंट जॉन्स वूड्स वगैरे स्टेशनांच्या पाट्या वाजता वाजता भुयारात केव्हा घुसलो याचा अंदाज आलाच नाही. पिकॅडली स्टेशनवर आम्ही उतरलो ते चांगलेच पातळात जाऊन पोचलो होतो. 10-10 वेळा हातातील आणि भिंतीवरले नकाशे पाहत पाहत आम्ही एका फिरत्या जिन्याच्या पायथ्याशी पोचलो. पिकॅडलीसारख्या स्टेशनाचे हे जिने इतके खोल आहेत की वरून आपोआप खाली येणाऱ्या माणसांकडे पाहताना मला जरा गरगरल्यासारखेच झाले. त्या फिरत्या जिन्याच्या शेवटल्या पायरीवर चटकन पाऊल टाकणे आणि टोकाला पोचल्यावर न गडबडता सटक करून जमिनीला पाय टेकणे या क्रियेचा सराव व्हायला 2-3 दिवस लागतात. पायरीची डावी बाजू नेहमी मोकळी ठेवावी लागते, म्हणजे त्या फिरत्या जिन्यावरूनही झपझप पायऱ्या चढून पळत जाणाऱ्यांची वाट मोकळी होते. पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणे डावी बाजू रिकामी पडलेली पाहून आम्ही तिथेच उभे राहिलो. 1 ते सव्वा मिनिटांचा खोळंबा झाल्यामुळे आमच्या मागे अडून राहिलेल्या इंग्रजांच्या चेहऱ्यावरचे भाव पाठीला डोळे नसल्यामुळे दिसले नाहीत. पुढे पुढे हा प्रमाद इतरांच्या हातून घडला की मागल्या माणसांचे चेहरे कसे होतात ते दिसल्यामुळे पहिल्या दिवशी डझनभर इंग्रजांचे शिव्याशाप आपण नक्की घेतले असतील याची खात्री झाली. ती भुयारी रेल्वे, फिरते जिने, त्या चिमुकल्या आगगाड्या आणि त्यात बसणारी ती गोरी गोरी पान मंडळी या साऱ्या गोष्टींचा मला तर पुढे पुढे लोभ जडला. माझ्या साऱ्या मुक्कामात मी बसमधून अगदी क्वचितच प्रवास केला असेल. भुयारी रेल्वे इतके सोयीचे आणि बिनधोक वाहन कुठलेही नाही दुसरे. जमिनीखालच्या त्या प्रचंड बिळातून या पाताळ यंत्री गाड्या दिवसरात्र सरपटत असतात. ही रेल्वे खोदणारे शिल्पी भलतेच चतुर असले पाहिजेत. बेकर स्ट्रीट, ऑक्सफर्ड स्ट्रीट, पिकॅडली यांसारख्या स्टेशनांवर उभे असताना कल्पनाही येत नाही की डोक्यावर शेकडो वाहने चालली आहेत, हजारो पादचारी जात आहेत, सारे लंडन डोक्यावर उभे आहे. पाहता पाहता माणसे या भुयारी रेल्वेच्या बिळाशी नाहीशी होतात आणि वरून चालता चालता पटकन एखादा पाण्याचा नळ फुटावा तसा फुटपाथच्या मधूनच माणसांचा फवारा वर उधळला जातो आणि 10 वाटांनी तुरुतुरु चालायला लागतो. वास्तविक मी गेलो त्यावेळी उन्हाळा संपला नव्हता, परंतु माझ्यासारख्या मुंबईच्या अत्यंत आल्हाददायक उकाड्यातून विमानातून 24 तासांत लंडनला पोहोचलेल्या माणसाला तो इंग्लिश उन्हाळाही कुडकुड करायला पुरेसा होता. पिकॅडलीच्या भुयारातून बाहेर आलो आणि क्षणभर गडबडून गेलो. संध्याकाळची वेळ होती आणि चारी बाजूंना दिव्यांचा झगझगाट होता. रंगीत विजेरी नळ्यांमधून रंगीबेरंगी प्रकाशात अनेक तऱ्हेच्या जाहिराती चमकत होत्या आणि गोऱ्या, तांबड्या, काळ्या, पिवळ्या अशा अनेक वर्णांच्या माणसांचे थवे अंगावरून जात होते. लंडन इतके 18 पगड शहर अन्य नसेल. अंगावरून जाणाऱ्या माणसांच्या तोंडून येणारे कितीतरी भाषांतल्या वाक्यांचे तुकडे कानावरून जातात. हिंदी लोक तर अपेक्षेपेक्षा जास्त आढळतात. पिकॅडली सर्कस हे नाव लहानपणापासून कानावरून गेले होते. असंख्य वेळा पुस्तकात डोळ्यांखालूनही गेले होते. पिकॅडली सर्कसचे माझ्या डोळ्यांपुढले चित्र आणि प्रत्यक्षातली पिकॅडली ह्यात मात्र फार फरक पडला. मुंबईचा काळबादेवी भाग उद्या जर अधिक स्वच्छ झाला, माणसे वाहतुकीचे नियम सांभाळून चालू लागली, मुंबईची हवा एकदम थंड झाली आणि त्या भागातल्या रहिवाशांनी पान खाऊन थुंकायचे नाही असे ठरवले तर धोबी तलाव, काळबादेवी भागालाही मुंबईची पिकॅडली म्हणायला हरकत नाही. लंडन शहरातला हा सर्वात अधिक गजबजलेला भाग. मात्र लंडन शहरातले गजबजणे आणि मुंबईचे किंवा हिंदुस्थानातल्या इतर मोठ्या शहरांचे गजबजणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. ज्याला खऱ्या अर्थाने गर्दी म्हणतात तशी काही नाताळासारखे प्रसंग सोडले तर लंडनमध्ये क्वचितच आढळते. सकाळी कचेऱ्या भरताना आणि संध्याकाळी सुटताना काय थोडी गर्दी दिसत असेल तेवढीच. एरवी रस्त्यात शुकशुकाटच. रस्ते आणि माणसे यांचे प्रमाण अगदीच व्यस्त. संध्याकाळी 6:30च्या सुमाराला कर्फ्यू ऑर्डर असल्यासारखी शांतता असते. साहेब त्यावेळी संध्याकाळचे भोजन करण्यात गुंग असतो. दुकान 5 म्हणजे 5ला बंद होतात. खरेदीची वेळ सामान्यतः सकाळी 11 ते 12 आणि दुपारी 2 ते 4-4:30. एकूणच सारे जीवन घड्याळाच्या काट्यांतून जाणारे असल्यामुळे
गर्दीच्या आणि शुकशुकाटाच्या वेळा देखील ठरलेल्या असतात. संध्याकाळचे जेवण आटोपले की मग साहेब स्वतःची करमणूक करून घ्यायला बाहेर पडतो. त्यावेळी पुन्हा एकदा रस्ते गजबजतात. परदेशातले रस्ते ही देखील एक पाहण्यासारखी गोष्ट आहे. लंडन म्युनिसिपाल्टीला सुद्धा मुंबई म्युनिसिपाल्टीसारखे रस्ते उखडून ठेवायची खोड आहे. मात्र जिथे रस्ते उखडलेले असतात तिथले मजूर काम करताना आढळतात. जेवणाची सुट्टी झाली की त्या घटकेला हातातली आयुधे ठेवून भोजनाला सुरुवात करतील. एरवी मात्र रस्ता उकरून तंबाखू चोळीत त्या रस्त्यावर पानांच्या पिचकाऱ्यांचे उद्घाटन करीत बसलेले मजदूर आढळत नाहीत. रस्त्याने हिंडणारी माणसे देखील फुटपाथ सोडून हिंडत नाहीत. मोटारवाले तांबडा दिवा दिसला की थांबतात. दडपून गाडी हाकण्याकडे प्रवृत्ती कमी. आणि बहुधा रहदारीचे कायदे मोडल्याचे खटले भरले जातात ते इंग्रजेतर लोकांवर. या मंडळींचे स्वतःच्या देशातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूवर विलक्षण प्रेम आहे. ठिकठिकाणी आपले शहर सुंदर आहे, ते सुंदर ठेवण्याची शिकस्त करा अशी विनंती असलेल्या पाट्या आहेत. घाण टाकण्यासाठी पत्र्याचे डबे आहेत आणि लोक त्यातच घाण टाकतात. वरच्या मजल्यावरून केर टाकणे, पानाची पिचकारी मारणे, आसपास न पाहता थुंकणे, न विझलेल्या बिड्यांची थोटके फेकणे वगैरे प्रकार अजिबात आढळत नाहीत. आणि तसा एखादा वीर निघाला तर त्याच्या सत्काराला लंडनचा बॉबी लगेच हजर असतो. हा बॉबी परमेश्वरासारखा सर्वव्यापी आहे. तो आणीबाणीच्या प्रसंगी अगदी आधी वर्दी दिल्यासारखा उपटतो. कोणी पाहत नाही असे समजून लाल दिव्याला न जुमानता रस्ता ओलांडा. पलीकडल्या फुटपाथवर स्वागताला बॉबी हजर. साधारणतः काळोखात भिंतीला पाठ लावून तो गुपचूप उभा असतो. तुम्ही बावरल्यासारखे दिसलात तर तो तुम्हाला वाट दाखवतो. शिवाय नाक्या नाक्यांवर पोलिसांचे टेलिफोन आहेत. तुम्ही नुसता रिसिव्हर उचलला की कुठून तरी आवाज येतो, तुम्ही अमक्या अमक्या ठिकाणी आहात, तुम्हाला कुठे जायचे आहे. तुम्ही स्थळ सांगितलं की लगेच अमकीकडून असे जा, इकडे वळा, इथे पहा, इथून 75 पावले उत्तरेला जा, अशासारख्या सूचना मिळतात. त्यामुळे आपण चुकायचे ठरवूनही चुकू शकत नाही. इंग्रजांची सारी शिस्त, सारी टापटीप त्यांच्या रस्त्याकडे पाहिले की लक्षात येते. माझे एका सौंदर्यशास्त्री टीकाकार मित्र लंडनला कुरूप शहर म्हणतात. त्यांची काही सौंदर्याची समीकरणे आहेत. त्या अ समांतर ब आणि ब समांतर ब चा वर्ग अधिक क चा वर्ग पद्धतीच्या सौंदर्य चिकित्सेत मला गती नाही. परंतु मला मात्र लंडन आवडले. तिथे पावसाची सारखी बुरबुर आहे, तिथे प्रचंड धुके पडते, पिवळे भयानक धुके पडते. इमारती जुन्या आहेत, एकसारख्या एक आहेत. सारे मान्य करून देखील मला लंडन सुंदर वाटले. या शहरात विलक्षण टापटीप आहे. मजूर वस्तीतून हिंडा नाही तर हुजूर वस्तीतून जा. प्रत्येकाच्या घराला छोटी छोटी बाग आहे. रेल्वेच्या फलाटावर देखील चिमुकले बगीचे आहेत. वास्तविक फूल ही लंडनमध्ये अत्यंत मौल्यवान वस्तू आहे. एका गुलाबाच्या फुलाला आपल्या हिशोबाने 4-4, 5-5 रुपये देखील पडतात. हिवाळ्यात तर किमती आणखीही वाढतात. परंतु सार्वजनिक बगीच्यातल्या फुलांना मूल देखील हात लावत नाही. केवळ एक चावटपणा म्हणून मोडतोड करायची प्रवृत्ती मला परदेशात कुठेही आढळली नाही. रस्त्यातल्या जाहिरातींवरून थुंकून ठेवायचे, दगड मार मारून पोस्टर्स फाडायची, नट्यांचे चेहरे विद्रूप करायचे आणि आपल्या शहराला एक गलिच्छ कळा आणायची, असले प्रकार शोधूनही सापडले नाहीत. शहरभर जाहिराती लागलेल्या असतात. भुयारी रेल्वेच्या फिरत्या जिन्यांच्या दुतर्फा तर जाहिरातींच्या सुंदर तसबिरी लटकलेल्या असतात. पण कुठेही काच फुटलेली आढळली नाही किंवा कुठल्याही नटीला टिपू सुलतानसारख्या मिशा काढलेल्या दिसल्या नाहीत. इंग्रजांना ही गंमत अजूनही कळलेली दिसत नाही. या युरोपियन शहरांच्या आकाशरेखा मोठ्या सुरेख दिसतात. काही गिरणगावांचे अपवाद सोडले तर बहुतेक शहरांचे दर्शन दुरून फार रम्य असते आणि आतून स्वच्छ असते. त्याला मुख्य कारण म्हणजे आकाशात शिरलेली ख्रिस्ती प्रार्थना मंदिरांची शिखरे. ह्या शिखरांमुळे प्रत्येक दृश्याला एक सुंदर टोक येते. पण आकाशाची शोभा मात्र आपल्या देशात. लंडनचे आकाश सदैव ढगाळलेले. सूर्यदर्शनाची पंचायत. चंद्रदर्शन किंवा चांदणे जवळजवळ नाहीच. सूर्य देखील सदैव पेन्शनीत गेलेल्या फौजदारासारखा करून वाटतो. चांदोबा तर बिचारा सदाचाच भागलेला. परंतु ही उणीव हिरवळींनी आणि वृक्षांनी भरून काढली आहे.
झाड सहसा तोडायचे नाही असा दंडकच आहे. इंग्रजी घरांचे परसू बहुधा मोठे असते. शिवाय जागोजागी प्रचंड उद्याने. लंडनच्या मध्यवस्तीत हाईड पार्कसारखे केवढे विस्तीर्ण उद्यान आहे. पिकॅडली सर्कस इतकेच मला हाईड पार्कचेही आकर्षण होते. मार्बल आर्चच्या कमानीतून या विस्तीर्ण उद्यानात शिरले की आजूबाजूला एक महाप्रचंड शहर आहे याची जाणीव नष्ट होते. तिथे गगनचुंबी वृक्ष आहेत, फुलझाडे आहेत, छोटी तळी आहेत, नौका विहाराची सोय आहे, सारे काही आहे. जरा ऊन पडले की हा हाईड पार्क माणसांनी फुलून जातो. आरामखुर्च्या भाड्यांनी घेऊन माणसे शांतपणे बसलेली असतात किंवा तोंडावर टाइम्स घेऊन झोपतात. लंडन टाइम्सचा मुख्य उपयोग तोंड लपविण्यासाठी होतो. आगगाडीत प्रत्येकजण त्या टाइम्सच्या बुरख्या आड लपलेला असतो. गोरी गोरी पान, लहान गुटगुटीत मुले हिरवळीवर बागडत असतात. एखाद्या तरुतळी प्रणयी युग्मे गुज गोष्टी करीत प्रणयलीला करीत असतात. सुरुवातीला मला उगीचच ते दृश्य पाहून बिचकल्यासारखे होत होते. परंतु त्या जोडप्यांना भोवतालच्या जगाचा विसर पडलेला असतो. प्रेम करणे ही पाश्चात्य देशांत एक सुंदर गोष्ट मानली जाते. त्यामुळे तशीच काही भानगड असल्याखेरीज त्यात लपवालपवीचा मामला नाही. प्रणयी युगुले हा असल्या उद्यानांचा तिथल्या तरुपर्णां इतकाच एक अविभाज्य घटक आहे. मात्र पाश्चात्य जोडपी त्या लीलांमध्ये विरून जातात. खरोखरीच प्रेमाचे ते क्षण ती उत्कटपणाने जगतायत असे वाटते. आणि ज्या सौंदर्यदृष्टीने आपण एखाद्या अजिंठा वेरूळच्या लेण्यांतल्या पाषाण मूर्तींकडे पाहतो त्याच दृष्टीने याही दृश्यांकडे पाहू लागतो. त्या मिलनामध्ये कुठे वखवक आढळणार नाही. रम्य आणि भव्य अशा त्या उद्यानातील ही प्रणयदृश्ये म्हणजे जणू सजीव शिल्पे आहेत. अस्सल भारतीयाप्रमाणे मी देखील सुरुवातीला ही दृश्य पाहून नाक मुरडले. पुढे पुढे इंग्लिश घरांमधून अधिकाधिक जाण्याचा मला प्रसंग आला आणि लंडनच्या हवेचाही अनुभव यायला लागला तेव्हा आकाशाच्या या विस्तीर्ण वृक्षाच्या छताखाली दिवसभर पडून राहणे हा काय विलक्षण आनंद आहे याची जाणीव होऊ लागली. इंग्रजांचे घर ही आता दिवसेंदिवस केवळ व्यावहारिक संस्था होऊ लागली आहे. स्वयंपाकघर हे यांत्रिक पाककेंद्र आहे आणि दिवाणखाना हे छोटे टेलिव्हिजन थिएटर झाले आहे. त्यामुळे घराचे घरपण जवळजवळ नष्ट होत आले आहे. यांत्रिक सुधारणा आणि तयार अन्न यामुळे गृहिणींना रांधा वाटा उष्टी काढा फारसे करावे लागत नाही. नवरा आणि बायको दोघांनाही नोकरी करणे जवळजवळ अपरिहार्य आहे. किंबहुना पुरुष आणि स्त्री यांतला नैसर्गिक भेद सोडून अन्य भेद उरलाच नाही म्हटले तरी चालेल. इश्य किंवा अय्य म्हणणारी इंग्रजी स्त्री काही दिवसांनी लंडनच्या म्युझियममध्ये पाहावी लागेल. मुलांना देखील पालकांच्या जबाबदाऱ्या आणि आपले हक्क यांची कायदेशीर जाणीव होऊ लागली आहे. मी लंडनला असताना निष्काळजीपणाने आपला अंगठा दारात चिमटला म्हणून एका सुपुत्राने आपल्या पित्याविरुद्ध खटला भरून कोर्टातून नुकसान भरपाई मिळवली होती आणि दुसऱ्या एका खटल्यात मुलाला कुठल्या शाळेत पाठवायचे यावर आई आणि बाप यांच्यात भांडण होऊन प्रकरण कोर्टात गेले होते. घर या संस्थेचा आधार जिव्हाळ्यातून उठून कायद्यावर गेल्यामुळे प्रणयाचा काळ हा घर करण्यापूर्वीचा व्हावा यात आश्चर्य नाही. मला अनेक तरुण आणि तरुणी अशाही भेटल्या की ज्यांची लग्ने ठरून 5-5 वर्ष झाली होती, परंतु विशिष्ट तऱ्हेचा फ्लॅट, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, ठराविक मेकची गाडी यांची जुळवाजुळव अद्याप होऊ न शकल्यामुळे मंत्राक्षता पडायच्या तशाच राहिल्या होत्या. विवाहोत्तर जीवनापेक्षा विवाहपूर्व जीवनातच अधिक सौख्य असल्यामुळे की काय कोण जाणे, विवाहित जोडप्यांपेक्षा अविवाहित जोडपीच पाश्चात्य देशांत फार आढळतात. त्यातून पुन्हा बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड हे एक मला अजूनही न उमगलेलं कोडं आहे. BBC-त असताना माझ्या वर्गातले सहकारी कधीकधी आपल्या गर्लफ्रेंडचा उल्लेख करीत. मुंबईमध्येही हा शब्दप्रयोग मी आताशा ऐकू लागलो आहे. आमच्या वेळी हे नव्हते. जाऊ द्या, या विषयावर फार खोलात शिरण्यात अर्थ नाही. स्त्रीविषयक आकर्षण हा फार प्राचीन विषय आहे. आपल्या देशात आपण जरा बेतानेच या विषयावर बोलतो. पाश्चात्य देशांतील चिरतरुण राहण्याची स्त्रियांची धडपड पाहिली म्हणजे मात्र कौतुक वाटते. एका बाजूने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून साऱ्या सामाजिक, आर्थिक
आणि राष्ट्रीय जबाबदाऱ्या उचलणारी नवी स्त्री आढळते, तर दुसऱ्या बाजूने सौंदर्य प्रसाधनाच्या साऱ्या शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव करण्याची या स्त्रीची ती सनातन धडपड चालू असते. बसमध्ये दोन्ही मजल्यांवरच्या पॅसेंजरांना सांभाळण्याचे कार्य करणारी खंबीर स्त्री कंडक्टर पोलिसाने जरा अधिक वेळ ट्रॅफिक अडवला की आपल्या गणवेशाच्या खिशातून हळूच ओष्ठशलाका काढून ओठांचे धनुष्य नीट ताणून घेते, किंवा रेल्वे स्टेशनांची स्टेशन मास्तरीण बाई गाडी निघून गेली की नव्या केशभूषांचे नमुने पाण्यात गळून जाते. कचेऱ्यांमधून तर स्त्रीराज्यच. इकडून तिकडे टनाटन उड्या मारीत पळणाऱ्या चुणचुणीत सेक्रेटरी पोरी कामांचे ढीग उपशीत असतात आणि तेवढ्यात शनिवारी रविवारी आपल्या प्रियकरासोबत कुठे जायचे याचे संकेत ठरवीत असतात. एखाद्या विमा कंपनीची मॅनेजर म्हणून काम करणारी बाई देखील सेल्फ्रेजिस सारख्या प्रचंड दुकानात झगे विकत घेताना आपल्या इथल्या एखाद्या द्वारका काकूंच्या नजरेने वाण आणि पोत तपाशीत असते. अगदी पुरुषी पोशाख करणाऱ्या बायका देखील अशी एखादी पोशाखाची किंवा केशरचनेची गंमत करतात की त्यातून स्त्रीचे ते इव्हने दिलेले सनातन आव्हान व्यक्त व्हावे. इंग्रज नवरा होणे ही मात्र एक निराळीच गुलामगिरी आहे. कचेरीतून येऊन हुश करीत जॅक्सन साहेब बसले आहेत आणि जॅक्सनीन काकूंनी त्यांच्यापुढे पोह्यांची बशी आणून ठेवली आहे, हे दृश्य पाहू आता आढळणार नाही. घरच्या कामाचा बराचसा भाग यजमानांना उचलावा लागतो. मनुष्यबळ अत्यंत मर्यादित असल्यामुळे घरची बरीचशी कामे साहेबांनाच करावी लागतात. विशेषतः भोजनोत्तर ताटे वाट्या विसळणे हे काम ह्यांचे असते. जेवल्यावर पान खाऊन केसरी वाचत पडू म्हणतो हे वाक्य इंग्रज नवऱ्याच्या बाबतीत संभवत नाही. स्वावलंबन हा शब्द न उच्चारता ही मंडळी स्वावलंबी आहेत. आलाच आहात तर जेवून जा हा आग्रह इथे होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीची गृहिणीला पूर्वसूचना द्यावी लागते. कचेरीतून येता येता बंडोपंत 4 मित्रांना घरी चहाला घेऊन येऊ शकतात, तसला प्रकार इंग्रजांना मानवत नाही. सारे काही आधी व्यवस्थित ठरवून. इंग्रजी जेवण अगदीच साधे असते. त्यातून मोठमोठ्या दुकानांतून भोजन विभाग असतात. त्यात निम्मा स्वयंपाक तयार असतो. उकडणे, उकळणे अगर तळणे एवढेच कार्य घरी करायचे. आपल्यासारख्या चटण्या कोशिंबिरी संप्रदायातल्या मंडळींना ते जेवण जेवणच वाटत नाही. शिवाय दुकानात मिळणारे फ्रोझन फूड अगर इतर मांसाहारी पदार्थ इतक्या स्वच्छ रीतीने ठेवलेले असतात की बाजारी म्हणून आपण ज्याला समजतो तो बाजारी गलिच्छपणा तिथे अजिबात नसतो. त्यातून थंड हवेत माशा चिलटे हे प्रकार नाहीत. प्रत्येक वस्तू पारदर्शक कागदात गुंडाळून काचेच्या कपाटात ठेवलेली. दुकानदार ती चिमट्याने उचलून देणार. या बाबतीत इंग्रजांचे सोवळे ओवळे फार कडक आहे. तिथला खाटीक देखील सर्जनसारखा दिसतो. इंग्लिश हॉटेले तर स्वच्छतेच्या बाबतीत विलक्षण जागरूक असतात. लंडनमध्ये गरिबांची हॉटेले आहेत, श्रीमंताची आहेत, परंतु पदार्थ मात्र दोन्ही ठिकाणी सारखेच मिळतात. किमतीत फरक पडतो तो मुख्यतः स्थान महात्म्यामुळे. एरवी जे स्टेक पाय सेव्हिलसारख्या महागड्या हॉटेलात, तेच लायन्ससारख्या जनता उपहारगृहात. कमी पैशाची म्हणून गलिच्छ खाद्यवस्तू विकायची हा प्रकार तेथे संभवतच नाही. इंग्रजाला डुक्कर, बैल आणि बटाटा या पलीकडे खाणे फारसे परवडतही नाही. मात्र खाण्याचे शिष्टाचार दांडके. उकडलेले अर्धे अंडे जरी तो खात असला तरी त्याला ते विशिष्ट काटे चमचे लागणार. त्यामुळे इंग्रजी खाण्यापेक्षा खाण्याची उपकरणंच अधिक असतात. मात्र एखाद्या इंग्रज कुटुंबात बसून जेवणे हा एक अत्यंत आनंददायक अनुभव आहे. छोटे 3-4 लोकांचे कुटुंब असायचे. बहुधा आई, बाप आणि 1-2 मुले हा संच. तिथे थट्टा करीत गप्पा मारीत भोजन चालायचे. एखादाच पदार्थ पण आईच्या पाककौशल्याचे कौतुक करीत खायचा. एरवीचा अबोल इंग्रज जेवताना बोलका होतो आणि बडबड्या फ्रेंच जेवायला बसला की स्वाद समाधीत मूक होतो. इंग्रज गप्पा मारण्यासाठी जेवेल आणि फ्रेंच माणूस जेवायची वेळ झाली
की जागतिक युद्धाच्या तहाची बोलणी देखील थांबवून जेवायला उठेल. इंग्रजाला बटाटा खाण्यापेक्षा आपल्या चिमुकल्या बागेत तो लावण्यात आनंद आहे. मला वाटते इंग्रज हा हाडाचा शेतकरीच आहे. हार्वे स्ट्रीटमधला मोठ्यांतला मोठा सर्जन असो किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतला तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक असो, त्याला चिखलात हात बुचकळून काढल्याखेरीज चैनच पडत नाही. तिथले मला भेटलेले गायक आणि नट देखील कलेवरील चर्चा संपल्याबरोबर आपल्या बागेतील स्वतःची करामत दाखवायला मला घेऊन गेले. मला वाटते बरेचसे इंग्रज बाग करायला कारण म्हणून घर घेत असावेत. स्वतःच्या पर्सातला कोबी किंवा टोमॅटो पाहूनच त्याला ढेकर येते आणि म्हणूनच लंडनमध्ये नोकरी करणारे बहुतेक इंग्रज सुट्टी पडली रे पडली की खेड्यांच्या दिशेने पळतात आणि मायभूमीच्या मातीत हात खुपसतात. म्हणून की काय कोण जाणे, इंग्रजांचे आपल्या मायभूमीवर अतोनात प्रेम आहे. माझी माती आणि माझे आकाश असे आपण अभिमानाने म्हणतो, पण आमचा पांढरपेशा कधी भरल्या डोळ्यांनी आकाश पाहत नाही आणि कधी आपले दोन्ही हात मातीने भरत नाही. नेहमीचे ढगाळलेले आकाश उजळले की इंग्रज धावत त्याच्या छताखाली येतो आणि मोकळा वेळ मिळाला रे मिळाला की त्या मातीशी खेळत राहतो.